नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राइट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील डीम कॉलेजमध्ये जाऊन आपण कशा प्रकारे BMS ॲडमिशन घेऊ शकतो, कॉलेजेसचे नाव काय, कॉलेजेसचे कट ऑफ्स किती आहेत, या सगळ्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये डीम कॉलेज। आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की डीम कॉलेज म्हणजे काय? तर एक प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेज असता, प्रायव्हेट कॉलेज असताना डीम कॉलेज असता। तर डीम कॉलेज म्हणजे हे स्वयंचलित कॉलेज असता। तर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना तुम्हाला MCC म्हणजे जे सेंट्रलाइज कोटा आहे, तर त्या डीम कॉलेज थ्रू तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन म्हणजे जो डीम सेंट्रल कोटा आहे त्या कोट्या थ्रू तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये किती डीम कॉलेजेस आहेत आणि महाराष्ट्राच्या जवळच्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला BMS डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण महाराष्ट्र आणि गुजरातमधले डीम कॉलेजेस बघणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये टोटल BMSचे डीम कॉलेजेस आहेत 5। तर त्यामध्ये काही सिच्युएटेड आहेत मुंबई, काही सिच्युएटेड आहेत पुणे, काही वर्धा, त्यानंतर काही नगर वगैरे अशा ठिकाणी सिच्युएटेड आहे। सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत की नवी मुंबईमध्ये किती कॉलेजेस आहेत। तर सगळ्यात पहिलं नवी मुंबईमध्ये डॉक्टर DY पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई। तर याची कॉलेजची फीज आहे 8 लाख रुपये वार्षिक। म्हणजे तुमची जी प्रायव्हेटची मॅनेजमेंट कोट्याची जी फीज येते 8 लाख रुपये, तेवढीच तुम्हाला DY पाटील नवी मुंबईमध्ये ॲडमिशन घेताना मोजावी लागणार आहे। 8 लाख रुपये वार्षिक जर म्हटलं, 4.5 वर्षाची फीज जर केली तर साधारणतः तुम्हाला 30 ते 35 लाखाच्या बजेटमध्ये तुम्हाला हे DY पाटील किंवा DY पाटील तुम्हाला भेटू शकतं। विद्यार्थी मित्रांनो, सेकंड कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे। नवी मुंबई झालं, आता पुण्यावरती येऊया। पुण्यामध्ये कॉलेजची फीज आहे 5,50,000 वार्षिक ही कॉलेजची फीज आहे। आणि पुण्याच्या कॉलेजचा कट ऑफ हा बेसिक मागच्या वर्षी 350 मार्क्सवरती हे ॲडमिशन शेवटच्या मुलाला भेटलेलं आहे पुण्याच्या DY पाटील कॉलेजला। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज जाऊया, भारती विद्यापीठ पुणे। तर भारती विद्यापीठ पुणे कॉलेजची फीज आहे 5 लाख रुपये वार्षिक। ही फक्त बेसिक फीज सांगतो आहे। याच्यानंतर तुमचे मिसलेनियस चार्जेस असो किंवा काही दुसरे चार्जेस असतील तर ते एक्स्ट्रा असणार आहे, किंवा हॉस्टेल असो, मेस असो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा द्याव्या लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं कॉलेज झालं भारती विद्यापीठ पुणे। त्याच्यानंतर चौथं कॉलेज आहे MGM वर्धा। MGM वर्धा जर म्हटलं तर तुम्हाला कॉलेजची फीस पडते 7,70,000 पर इयर। तर MGM वर्धामध्ये 7,70,000 आयुर्वेदिक कॉलेजची फीज आहेत आणि कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 300+। तर 300 मार्क्सवाल्याला तिथे ॲडमिशन भेटलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रवरा रूरल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज म्हणजे कॉलेजची म्हणजे हे कॉलेज आहे नगरमध्ये। तर नगरमध्ये या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, हे नवीन कॉलेज आहे। मागच्या वर्षीच ते चालू झालेलं आहे। 2023-24च्या बॅच त्याची फर्स्ट बॅच होती आणि 2024-25मध्ये ही त्याची सेकंड बॅच असणार। तर विद्यार्थी मित्रांनो, याची कॉलेजची जी फीज आहे ती आहे 5,28,250 रुपये ही त्या कॉलेजची फीज असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट कॉलेजकडे, म्हणजे आता हे महाराष्ट्रातील 5 कॉलेजेस BMSचे झाले। त्यानंतर आपण जाऊया गुजरातमध्ये एक डीम युनिव्हर्सिटी आहे आणि त्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये BMS करू शकतो। ती म्हणजे सुमनदीप आयुर्वेदिक कॉलेज, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, वडोदरा, गुजरात। हे वडोदरामध्ये ही युनिव्हर्सिटी आहे आणि भरपूर आपल्या महाराष्ट्रातील भरपूर लोक विचारतात की आपण गुजरातमध्ये जाऊन BMS करू शकतो का? तर येस, गुजरातमध्ये BMS करू शकतो, पण फक्त एकाच कॉलेजमध्ये, ते म्हणजे सुमनदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। बट त्या कॉलेजचा कट ऑफ हा 300-350 मार्क्स मिनिमम हवे तरच आपण गुजरातमध्ये जाऊन करू शकतो। आणि त्या कॉलेजची फीज जर म्हटलं तर 6 लाख रुपये पर इयर ही तुम्हाला फीज लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स भेटणार नाही आहे। सगळे जेही कोणी कॅन्डिडेट अप्लाय करते ॲडमिशनसाठी डीम कॉलेजमध्ये, तिथे कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट्स भेटत नाही, म्हणजे फीजमध्ये सवलत वगैरे काहीच भेटत नाही। नंबर लागण्यासाठी तुमच्या मार्क्सनुसार नंबर लागतो, तिथे कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट्स होत नाही। त्यानंतर तुम्हाला फीज पूर्णपणे जी फीज ठरलेली असते ती फीज तुम्हाला 100% भरावी लागते। हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे डीम कॉलेजसाठी। अशाच हे झालं डीम कॉलेजबद्दल, जे की आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे आपण BMSसाठी डीम कॉलेजमध्ये जाऊन कुठे ॲडमिशन घेऊ शकतो, तर हे डिस्कशन केलं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी जसं BMS इन कर्नाटका, BMS इन MP या सगळ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।